नाशिकात महानुभावीय सत्संग समारोहाची सांगता। मागील एक महिनाभरापासून महानुभाव पंथाच्या वतीनं नाशिकच्या आडगाव सिद्ध पिंपरी रोड लगत असलेल्या सानप फार्म येथे महानुभावीय भव्य सत्संग समारोह सुरू होता। या सत्संग समारोहाची मंगळवारी सांगता करण्यात आली। गेल्या महिनाभरापासून या ठिकाणी प्रवचन, कीर्तन, धर्माची माहिती देण्यात आली। याबाबत माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी अधिक माहिती दिली आहे। महानुभाव पंथाच्या माध्यमातून जाधववाडी येथील मोठ्या बाबांचा आश्रम आपल्या आडगाव पिंपरी रोडला सानपमळ्यामध्ये गेल्या 1 महिन्यापासून सुरू होता। त्याचा आज सांगता झालेला आहे। 1 महिन्यामध्ये प्रवचन, कीर्तन, धर्माची, पंथाची माहिती किंवा वेगवेगळे अभ्यास या मार्गामध्ये साधारणतः 2,500 ते 3,000 साधू आणि रोज येणारे भक्त परिवाराच्या माध्यमातून तो महिनाभर हा उत्सव चालला। त्याचा आज सांगता झालेला आहे। त्या जाधववाडीच्या बाबांची महाराष्ट्रभर, भारतभर आणि देशाच्या बाहेर लाखो त्यांचे अनुयायी आहे। साधारणतः 10,000 ते 15,000 त्यांच्या मार्गामध्ये साधू असतात आणि ते ज्यावेळी चातुर्मास घेऊन निघतात, प्रत्येक गावाला 1-1 महिना, वर्षातनं 6 महिने, त्यातला एक 5वा टप्पा नाशिकमध्ये होता, 6वा टप्पा संगमनेरला आहे आणि नंतर ते त्यांच्या आश्रमात जात असतात। दरवर्षी ते दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी ते निघत असतात आणि साधारणतः 20 जूनपर्यंत हा चातुर्मास घेऊन राज्यभर ते फिरत असतात। मागच्या वर्षी सिन्नर येथे झालेला होता, त्याच्या मागच्या वर्षी आपल्या ह्याच ठिकाणी झाला होता आणि यावेळेस परत संधी आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांना त्यांनी दिली। त्यामध्ये प्रकाश नन्नावरे असतील, आप्पा भोजने असतील, अरुण भोजने असतील, दत्ता गवळे असतील, ही सगळी मंडळी, म्हणजे दत्तपंत आवड असतील, ही सगळी मंडळी एकत्र येऊन, देशमुख काका असतील, ही सगळी मंडळी एकत्र येऊन हा उत्सव करण्यासाठी आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केले आणि आज बाबांनी समारोप केला, आम्हा सगळ्यांना आशीर्वाद दिले आणि परत कधीतरी संधी देऊ असं आश्वासन देऊन आज ते मार्गातनं दुसऱ्या ठिकाणी गेले। महिनाभरापासून संध्याकाळी आचार्य श्री मोठे बाबा अंकुळ नेरकर यांच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचं पाहायला मिळालं। जाधववाडीच्या बाबांचा आश्रम 1 नंबरचा आहे। कारण आपण विचार सखोल अंतःकरणाने विचार जर केला तर सर्वस्वामी बाबाने आपलं या पंथाकरता, धर्माकरता, सर्व भक्ताकरता, माता भगिनीकरता एक मायेचं जनतेने, मायेचं पाखर ज्याला म्हणतात, ती माय जी आहे या पंथाची, या धर्माची, ही माय या नाशिक जिल्ह्यामध्ये हा कार्यक्रम जवळ 1 महिन्यापासून चालू झालेला आहे। हजारो नव्हे लाखो जनतेचा, माता भगिनींचे बाबांना प्रसन्नता लाभलेली आहे। बाबांची प्रसन्नता, बाबांचा आशीर्वाद आपला सर्वांना उदित आहे, प्राप्त झालेला आहे आणि म्हणून सर्वज्ञ श्री चक्र स्वामी या ठिकाणी प्रत्यक्षात कार्यक्रमाला उपस्थित आहे असं मी समजतो। कारण हा आपला पंथ प्रतिनिधी पंथ आहे आणि या प्रतिनिधी पंथामध्ये अनुग्रह या संबंधात मी जास्त काय बोलणार नाही, परंतु आपण गेले किती दिवसापासून म्हणता आहात या जिल्ह्याला, या जिल्ह्याच्या मातीला आणि नव्हे तर ह्या परिवाराने आतापर्यंत सगोर असा प्रयत्न करून बाबांचा आशीर्वाद प्राप्त केलेला आहे। अनेक या ठिकाणी साधू संत आहेच, परंतु ग्रस्ताश्रमातील सर्व भक्त मंडळी आपलं सर्व कार्य बाजूला ठेवून या परमार्गाच्या सेवेमध्ये त्यांनी झोकून दिलेलं आहे आणि म्हणून बाबा पूर्णतः या परिवारावरती, पूर्णतः या भक्तावरती, माता भगिनीवरती प्रसन्न आहे आणि या प्रसन्नाचा प्रसाद शेवटपर्यंत पुरवो अशी मी प्रभूचरणी प्रार्थना करतो। आणि बाबांनी भरभरून आपल्याला आशीर्वाद दिलेले, सेवेच्या संदर्भामधून
आता वास्तविकता एकाचे नाव नाही ते भक्तमंडळ या पुढाकाराने ही भूमी दुसऱ्या वेळेस पवित्र होऊन राहिलेली आहे. पहिल्या वेळेस बाबा या ठिकाणी 6 महिना राहिले, 3 महिने राहिले. आज सुद्धा पालेले आमदार बाळासाहेब सानप आणि इतर संपूर्ण त्यांचा परिवार दोस्त मित्र वगैरे सर्व काही सर्वांनी या प्रयत्नाला साथ दिलेली आहे. आज हा कार्यक्रम वास्तविक व्हावा अंतःकरणामध्ये एक आनंद मी आहे. दुसऱ्या बाजूला तुम्ही उद्या या ठिकाणून जाणार, तिथेच राहणार, हे अंतःकरणामध्ये खेद वाटतो आहे. कारण ह्या मंडळीने अंतःकरणापासून आपल्या परमार्थाची सेवा केलेली आहे आणि उद्या त्यांना ते गुरु चुकल्यासारखं वाटेल असं त्यांना ते दुःख होत आहे. ते दुःख ते त्यांना संपवण्याचा आणि आपला जुना ठेवण्याच्या सर्वांनी अंतःकरणामध्ये सिद्धार्थ येणे म्हणून मी जास्त बोलणार नाही. बोलावं असं खूप वाटतं, परंतु आपण भरून दिलेल्या भरभरून प्रसन्नता या प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये कायमस्वरूपी राहणार आहे. असे मी सर्व ते श्रीचक्र स्वामीला आणि परमार्गाच्या सेवेमध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये परवाने मी त्या ठिकाणी बोललो. नाशिक संपन्न आहे, ज्ञान संपन्न आहे, ते संपन्न आहे, सर्व आहे, परंतु सेवा करण्याची त्यांच्याकडे एक अशी निश्चितता आहे आणि त्या सेवेचं फळ आपण बाबा देतात. आणि इथून पुढे सुद्धा मी त्या दिवशी बोललो होतो का पुढे या ठिकाणी कुंभमेळा भरणार आहे. कुंभमेळा अनेक अन्य लोकांचा आहे, परंतु आपल्याला पंथामध्ये आपली सुद्धा एक आगळी वेगळी काहीतरी दाखवायला पाहिजेत. आपला पंथ एक रूपाने अशा पद्धतीने ईश्वराने सांगितलं तत्वज्ञान आणि काही दिवसाने कुंभमेळ्याच्या अगोदर आपला सुद्धा नाशिक जिल्हा या परिसरामध्ये कुंभमेळ्यासारखा एक भव्य मोठा असा विस्तार व्हायला पाहिजे. आपली प्रसन्नता, आपला आशीर्वाद महिना मानव आश्रमांत माझे आमदार सन्माननीय श्री बाळासाहेब सानपांच्या विनंती नाशिक नगरीत आलो. 1 महिन्याचं इथं आश्रमाचं वास्तव्य झालं. 3-3.5 24 तास इथे वास्तव्य लागलं. त्या नाही म्हटलं तर लाख येऊन भेटून गेले. आजचा सत्ता समारोह संपन्न. साहेबांची एक मोठी इच्छा आहे. एक सहज नगरभरणा माध्यमातून साहेबांना आपण सुद्धा मानवपंचांचा वेळा केला पाहिजे. माझी कल्पना होती 11 आश्रमाची, परंतु साहेबांनी आणि प्रकाश शेठ नानावरीने मात्र शासन उचलून धरले की साधारणतः 25 आश्रम इथं 1 महिन्याच्या वास्तव्यासाठी असले पाहिजे. आणि सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या अगोदर संपन्न झाला. सर्व धर्मपंथीयांचा विचार केला तर सर्व धर्मपंथीयांच्या तत्वज्ञानानुसारच आश्रम इथे आणण्याचा सुद्धा कुठलाही राजकीय उद्देश नाही, तर समाजाला सुसंस्कृत बनवण्याकरताचा हा 1 महिना उपयोगाला आहे. लोकांना साधू भेटतील, त्याच्यापासून सत्संग होईल, त्यांचं चांगलं काहीतरी ऐकायला मिळेल आणि दुष्प्रवृत्तीचा नाही. साहेबांच्या या प्रयत्नाला नक्की 1001% प्रयत्न बळ मिळालं, फायदा झाला समाजाचा, हे नक्की म्हणावं लागेल. मी मात्र अवघ्या महानुभावपंथीयांच्या वतीनं आणि मानवतेच्या वतीनं हीच मंडळी जी आहे, माझे आमदार बाळासाहेब सानप असतील, त्यांचे चिरंजीव असतील, प्रकाश शेठ नानावरे असतील, आमची सर्व कार्यकर्ते, या कार्यकर्त्यांना परमेश्वर श्री चक्रधर महाराज, श्रीकृष्ण चक्रवर्ती महाराज शतायू करू आणि मानवतेची सेवा करू. क्वालिटी आहे तसं दिसतंय तसं शिबिरांच्या माध्यमातून आणि त्याचा हा परमपूज्य आचार्य जाधववाडीचे मोठे बाबा यांचा 6वा महिना रोचनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. आज त्याचे सांगता समारोह आहे. सांगता समारोह हजारो साहेब केले बाबांच्या दर्शनासाठी त्यांना माता भगिनी सगळे उपस्थित झाले आणि आनंदाने हा कार्यक्रम त्यांचा सर्व कुटुंबाला सर्व धर्माला आशीर्वाद द्यावा या माध्यमातून असा आनंदाचा पार पडला आहे. सदर कार्यक्रमाचं आयोजन माजी आमदार बाळासाहेब सानप, प्रकाश ननावरे, मच्छिंद्र सानप, प्रभाकर भोजने, ज्ञानेश्वर आंधळे, नंदू हांडे, अरुण मानभाव,
दत्तात्रय गवळी, प्रल्हाद आंधळे यांच्या वतीनं करण्यात आलं होतं. नाईन न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक.